ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, सुखे संसारी वर्तावे परी शिवा ते समरावे, मूळ धरुनी चालावे जगी विश्वरूपा गावे, नको अरण्याचा वास न लगे योगाभ्यास, सर्व पुराणे सांगती नाम श्रेष्ठ सर्वाप्रती, कलियुगी नामाविन नसे दुजे हो साधन, लक्ष्मण म्हणे सार नाम गाती सुरासुर। या 6 चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात, ईश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्हाला अरण्यात जायची गरज नाही ना योग अभ्यास करायची गरज नाही, कारण कलियुगामध्ये वनात जायला वनच राहिलेली नाहीत। आजचे प्रश्न वेगळे आहेत। त्याच्यानंतर योग अभ्यास करायला वेळ नाही माणसाकडे, योग साधना करायला। मग संत म्हणतात सामान्य माणसाचंही कल्याण होऊ शकतं। ईश्वर प्राप्तच आहे, अप्राप्त वस्तू प्राप्त करून घ्यायची असते। ज्याच्या सत्तेनं आपला श्वास चालतो, ज्याच्या सत्तेनं डोळे पाहतात, ज्याच्या सत्तेनं मुखातून बोलण्याचा व्यवहार होतो, ज्याच्या सत्तेनं हात काम करतात, ज्याच्या सत्तेनं पाय चालतात, असा सर्व अंतर्यामी ईश्वर आपल्याला नित्य प्राप्तच आहे। त्याला प्राप्त करून घ्यायची गरज नाही। त्याच्यासाठी त्याला शोधण्यासाठी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा, वनामध्ये जाऊन तपश्चर्या, योग साधना ही काहीही करायची गरज नाही। मग महाराज काय करायचं? लक्ष्मण महाराज सांगतात, सुखे संसारी वर्तावे, संसारात सुखानं राहा, आनंदानं संसार करा। सुखे हा संसार करा स्त्री संगती। महाराज म्हणतात ब्रह्मचारी ही राहायची गरज नाही। तुम्ही लग्न करा, स्त्री असाल तर पुरुषासोबत लग्न करा, पुरुष असाल तर स्त्री सोबत लग्न करा आणि आनंदानं संसार करा। तुमचं वर्तन सुखानच करा, पण हे सगळं करत असताना शिवाचं स्मरण ठेवा। माझ्या देहानं जो काही व्यवहार होत आहे तो माझ्या देहात वसलेल्या भगवंताच्या सत्तेनं होत आहे। तो ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या सत्तेनं सूर्य प्रकाशतो, ज्याच्या सत्तेनं आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, ज्याच्या सत्तेनं समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही। कितीही दुष्काळ पडला तर समुद्राचं पाणी कमी होत नाही, आणि कितीही अतिवृष्टी झाली तर समुद्राचं पाणी वाढत नाही। समुद्र आपल्या मर्यादेत राहतो। ज्याच्या सत्तेनं पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, ज्याच्या सत्तेनं चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो, अनंत ब्रह्मांड ज्याच्या सत्तेनं चालतात, तोच भगवान शिव माझ्या देहात आहे। आणि माझ्या हातानं जरी कितीही मोठं कार्य झालं असलं तरी ते भगवान शिवाच्या सत्तेनं होत आहे, असा तुमचा भाव असला पाहिजे।
तुम्ही कोट्यावधी रुपये जरी तुमच्या या देहानं कमवले तरी ते करत असताना भगवान शिवाचं स्मरण करता करविता तो आहे आणि त्यानं या देहाकडून काम करून घेतलं म्हणून कोट्यावधी रुपये कमावले, ह्याच्यात माझं काही नाही. पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, त्याच्यात तुम्ही हुरळून जाऊ नका. कारण तुमच्या हृदयातलं चैतन्य स्वरूप भगवान शिव आहे. त्याच्या सत्तेनं तुम्हाला ते पद मिळालेलं आहे, ती प्रतिष्ठा मिळालेली आहे. तुम्ही त्याचा अभिमान करू नका. सुखानं संसार करा, पण संसार करत असताना मी मोठा पंडित, तुम्हाला 4 शब्द सांगता आले, प्रवचन करता आली, ज्ञानाचा अभिमान होऊ नका. कारण वारं देण्याचं सामर्थ्य पंख्यामध्ये आहे का विजेमध्ये आहे? विजेची सत्ता त्या पंख्यात असली तरच तो वारं देऊ शकतो. पंख्यानं जर अभिमान केला मी वारं देत आहे, टीव्हीनं जर अभिमान केली मी चित्र दाखवत आहे, मिक्सरनं जर अभिमान केला मी चटणी वाटत आहे, कूलरनं जर अभिमान केला की मी थंड हवा देत आहे, फ्रीजनं जर अभिमान केला की मी पाणी थंड करत आहे, हीटरनं जर अभिमान केला मी पाणी गरम करत आहे. जर वीज नसली तर हे काही करू शकतील का? तसं या देहानं कुणी आश्रम बनवत असेल, कुणी शाळा काढत असेल, कुणी महाविद्यालय काढत असेल, कुणी राजकारणात मोठ्या पदावर गेलं असेल, कुणी व्यापार व्यवसायात मोठ्या उंचीवर गेला असेल, हे सगळं करत असताना जसं सर्व इलेक्ट्रिकल विजेवर चालणाऱ्या उपकरणामध्ये विजेची सत्ता असल्यामुळे ते वेगवेगळे उपकरणं काम करतात, तसं हे निरनिराळे देह निरनिराळे मोठमोठे कार्य करतात. त्यावेळेस त्यांनी स्मरण ठेवलं पाहिजे. जसं पंख्यानं विजेचं स्मरण ठेवलं पाहिजे, वीज नसली तर मी कुणाला वारं देऊ शकतो. फ्रीजनं स्मरण ठेवलं पाहिजे की वीज नसली तर मी पाणी कसं थंड करू शकणार आहे. तसं समाज उपयोगी आध्यात्मिक कुठलंही तुम्ही काम करत असाल तर त्या सत्तेचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. त्या सत्तेशिवाय मी झाडाचं पाणीही हलत नाही, मी काय करणार आहे. 4 शब्द सांगायला आले की आम्ही हुरळून जातो. मी मोठा प्रवचनकार, मी मोठा कीर्तनकार, भगवे कपडे घातले, मी मोठा महाराज, माझ्यासारखा महाराज कोणी नाही. त्या भगवंताची इच्छा असेल तुम्हाला साधूहून लोकाला उपदेश करण्याची, त्या भगवंताची इच्छा असेल तुम्हाला समाजसेवक करून तुमच्याकडून समाजाचं भलं करून घेण्याची, त्या भगवंताची इच्छा असेल की तुमच्या देहाकडून त्या शाळेचा आदर्श शिक्षक बनून तुमच्याकडून विद्यार्थ्याला शिकवायची, त्या भगवंताची इच्छा असेल मोठा अभियंता बनवून तुमच्याकडून प्रचंड मोठे कार्य करून घ्यायचे, तर त्या ठिकाणी त्या सत्तेचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे असं महाराज म्हणतात. सुखे संसारी वर्तावे, परी शिवा ते समरावे, मूळ धरुणी चालावे, जगी विश्वरूपा गावे. प्रत्येक काम करताना त्या मुळाला धरलं पाहिजे. आम्ही होतो म्हणून एवढा मोठा सप्ताह झाला, आम्ही होतो म्हणून एवढा मोठा कार्यक्रम झाला, आम्ही होतो म्हणून एवढ्या लोकांनी पारायण केली, आम्ही होतो म्हणून तुम्ही आमदार झाला, आम्ही होतो म्हणून तुम्ही मंत्री झाला. सगळ्या ठिकाणी मीपणा मीपणा मीपणा, हा मीपणा बाजूला ठेवा. मूळ धरुणी चालावे. या सगळ्याचं मूळ जर काही असेल तर तुमच्या शरीरातलं चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या सत्तेशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. जे विश्वात चैतन्य आहे तेच तुमच्या देहात चैतन्य आहे. मूळ धरुणी चालावे, जगी विश्वरूपा गावे. या विश्वात वसलेलं चैतन्य आणि माझ्या देहात वसलेलं चैतन्य रूपी शिव आहे आणि त्याच्या सत्तेनं
या ब्रह्मांडाचा व्यवहार चालू आहे आणि या 3 हाताच्या पिंडाचा व्यवहार चालू आहे. हा भाव, हे स्मरण नित्य असणं गरजेचं आहे. नको अरण्याचा वास, इतकं तुम्हाला जर स्मरण असलं तर अरण्यात जाऊन तुम्हाला तपश्चर्या करायची गरज नाही. नको योगाभ्यास, योग साधना, प्राणायाम, ईश्वराच्या प्राप्तीसाठी हठयोग, राजयोग, जे शास्त्राने योग अभ्यास सांगितलेला आहे तेवढा सगळा तुम्हाला होणार नाही. कलियुगामध्ये या देहाची तुमची क्षमता नाही. म्हणून महाराज म्हणतात, मग तुम्ही त्या सत्याला जाणून घेणार की नाही? त्या सत्याची प्राप्ती करून घेणार की नाही? तुमच्याकडे वेळ आहे का वनात जाऊन तपश्चर्या करायला? तुमच्या शरीरामध्ये तेवढी शक्ती आहे का योग अभ्यास करायला? तुमच्या शरीरात शक्ती नाही, तुमच्या शरीरात तितकं सामर्थ्य नाही. मग तुम्ही काय करणार? तुम्ही प्रत्येक काम करा, संसार करा, सुखानं राहा, फक्त ईश्वराचं स्मरण ठेवा. त्याच्या सत्तेनं सर्व काही होत आहे असा तुमचा भाव ठेवा. सर्व पुराणे सांगती, नाम श्रेष्ठ सर्वाप्रती. या कलियुगामध्ये जर सोपं साधन जर कोणतं असेल अंतकरण शुद्धीचं, सदाचारानं वर्तण्याचं, तर सद्गुरुनाथाला शरण जाणं. सद्गुरुनाथानं जे भगवंताचं नाम दिलं आहे त्या नामावर विश्वास ठेवून शिवाय नमः, ओम नमः शिवाय, रामकृष्ण हरी, जे काही तुमच्या सद्गुरुनाथानं तुम्हाला नाम दिलेलं आहे, शिव दिला असेल शिव म्हणा, विठ्ठल दिला असेल विठ्ठल म्हणा, राम दिला असेल राम म्हणा, कृष्ण दिला असेल कृष्ण म्हणा. भगवंताचं एक सद्विप्रा बहुधा वदंती, एकच चैतन्य तत्व आहे. त्याला कोणी राम म्हणत असेल, त्याला कोणी कृष्ण म्हणत असेल, त्याला कोणी शिव म्हणत असेल, ज्याला कोणी अल्लाह म्हणत असेल, ज्याला कोणी येशू म्हणत असेल. एकच तत्वाचं अनेक नाव आहेत. तो सर्वांतर्यामी परमात्मा एकच आहे. त्या मुळाला तुम्ही धरून चाललं पाहिजे, तर तुमचा संसार सुखाचा होणार आहे. आणि सर्व पुराणांनी हे सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरं सोपं साधन कोणतंही नाही. कलियुगी नामाविन नसे दुजे हो साधन. मग तुम्हाला कलियुगामध्ये पत्नी मुलाबाळात राहून जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नाम मुखानं घ्या आणि मनामध्ये स्मरण ठेवा, मी काहीही करत नाही, माझ्याकडून कितीही प्रचंड मोठं कार्य झालं तर तो माझा भगवान शिव करून घेत आहे असा भाव ठेवून मुखानं नामस्मरण करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे नाम सार. लक्ष्मण म्हणे सार, नाम घाती सुरासुर. जीवनातलं जर सार कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. कारण देवही भगवंताचं नामाचा महिमा गातात, राक्षसही भगवंताच्या नामाचा महिमा गातात. आणि ह्या नाम गातात, पण सद्गुरूनं दिलेलं नाम सगळेच नोटा कागदाच्या असतात, पण सगळेच कागद नोटा नसतात. तसं कारण नोटावर गव्हर्नरची सही असते, तसं सद्गुरूनं दिलेलं नाम आणि आपण मनानं घेतलेलं नाम, सद्गुरूनं दिलेल्या नामावर त्यांच्या अनुभवाची स्वाक्षरी असते. त्यांनी ते नाम गाऊन त्या नामाचा महिमाचा अनुभव घेऊन तुम्हाला दिलेला असतंय. ते नाम जर तुम्ही सद्गुरूकडून घेऊन जपलो, त्या नामाचा महिमा गायलो आणि
नित्य त्या भगवंताचं स्मरण ठेवलो तर तुमचं कल्याण होईल. ओम शांती शांती शांती.